नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी पुन्हा एकदा अनवर भाई तुमचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। पशुपालक मित्रांनो, साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सबस्क्राईब केल्यानंतर पशुपालक मित्रांनो आपलं मोटिवेशन वाढतं आहे आणि मी तुम्हाला नवनवीन अपडेट देतो। पशुपालक मित्रांनो, तुम्हाला जर गाय खरेदी करायच्या असल्यास 100% तुम्ही लोणी मार्केटमध्ये येऊ शकता। स्वतः पण गाय खरेदी करू शकता, एजंटमार्फत पण गाय खरेदी करू शकता आणि व्यापाऱ्याकडून पण गाय खरेदी करू शकता। तर पशुपालक मित्रांनो, शक्यतो एजंटद्वारेच गाय खरेदी करण्याचा प्रयत्न करत जा, कारण सडमुखी अंगपडीची जिम्मेदारी एजंटद्वारे देण्यात येते। बघा पशुपालक मित्रांनो, प्युअर HF क्वालिटीच्या गाया। आता ही पहिल्या वेतनाची गाय आहे पशुपालक मित्रांनो, 17 ते 18 लिटर दूध काढीन, 4 दात कारोडे। आता या गाय खड्ड्यामध्ये बांधलेले आहे, त्याच्यामुळे वाटत आहे तुम्हाला की गाय बारीक, पण गाय बारीक नाही, गाय भरपूर मोठी आहे। 17 ते 18 लिटर ही पहिल्या वेतनाला दूध काढील। आणि कमेंट करत जा पशुपालक मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करीत जा। जास्त करून सबस्क्राईब केल्यानंतर पशुपालक मित्रांनो तुम्हाला अपडेट मिळत जाईल। हे बघा पशुपालक मित्रांनो, ही पण तिसऱ्या वेतनाची गाय आहे पशुपालक मित्रांनो। तिने पहिल्या आणि दुसऱ्या वेतनाला 22 ते 23 लिटर दूध दिलेले। तुम्हाला मी त्यांच्या शिरादोरा, कास, सडपावरून सगळे दाखवणार आहे। आता ह्या गाय जरा थोडा खड्ड्यामध्ये आहे, त्याच्यामुळं मी आता उंच ठिकाणावरून व्हिडिओ काढत आहे। आता ही आहे बघा पशुपालक मित्रांनो, ही पहिलं रू आहे। आता ही 2 दातीच कारोड आहे आणि ह्या गायीची दूध देण्याची क्षमता 22-1 लिटर आहे। आता मी तुम्हाला या सगळ्या गायांची किंमत सांगणार आहे, व्यापाऱ्याने माझ्याकडे किती किंमत सांगितलेली किती नाही आणि किती किंमतीपर्यंत आले तर ही गाय देणार आहे। आता ही बघा पशुपालक मित्रांनो, ही दुसऱ्या वेतनाची गाय आहे। ही 4 दाती कारोड आहे, 4 दाती गाय आहे। हिने पहिल्या वेतनाला 21 ते 22 लिटर दूध काढलेलं आहे। आता ही एक बघा पशुपालक मित्रांनो, ही पण दुसऱ्या वेतनाची गाय आहे। आता ह्या गायीची दात बघितले तर 6 दाती आहे आणि हिने पहिल्या वेतनाला 22 लिटर दूध काढलेलं आहे पशुपालक मित्रांनो, 22 लिटर। आता तुम्हाला मी किंमत सांगतो आता हिची किंमत मालकाने 1,10,000 रुपये सांगितलेली। आले 1,05,000, 1,02,000, 3,000 पर्यंत तर ही गाय सुटल। आता ही गायची किंमत सांगतो, त्याच रेंजमध्ये 1,10,000 पर्यंत। जरा आली गायची किंमत 1,05,000, 1,02,000, म्हणजे काही शिंडी फोडून जर किंमत आली तर ह्या गायचं व्यवहार होईल। तर पत्ता तुम्हाला सांगतो, लोणी मार्केट, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर, शिर्डीजवळ दक्षिणेला लोणी मार्केट गाव आहे, लोणी खुर्द बाजार आवाज समिती। हे बघा पशुपालक मित्रांनो, आता मी खाली आलो आहे, तुम्ही गाय बघून घेऊ शकता। प्युअर HF क्वालिटीची काळी भांडी आहे आणि ही गाय AB सिमेंटची गाय आहे। आता ही बघा गाय, ही पण प्युअर HF मधलीच गाय आहे पशुपालक मित्रांनो। शिराद्वारा बघा तिचा किती छान गाय आहे, भरपूर दूध काढीन पशुपालक मित्रांनो। आत्ता सध्या तरी दुधाची रेट कमी आहे आणि गायांचे बाजार पण कमी आहे। ज्या पशुपालकांना आपला गोठा तयार करायचा आहे, म्हणजे 5 गायांचा, 10 गायांचा, तुमच्या बजेटनुसार 100 गायांचा सुद्धा तुम्ही गोठा तयार करू शकता। तुमचं जेवढं बजेट असेल, जेवढा तुमचा बिझनेस मोठा असेल, तुमचा व्यवसाय मोठा असेल, त्या हिशोबाने तुम्ही गाया खरेदी करू शकता। इथं तुम्ही स्वतः पण गाया खरेदी करू शकता आणि एजंटमार्फत पण गाया खरेदी करू शकता। शक्यतो एजंटमार्फतच गाया खरेदी करत जा पशुपालक मित्रांनो, त्यांना 1,000-500 दिल्याने काय तुमचं नुकसान होणार नाही। विषय असा असतो पशुपालक मित्रांनो, जर तुम्ही 1,000 रुपये त्यांना जर दिले गाई खरेदी मागं, तर तुम्हाला सडमुखी अंगपडीची जिम्मेदारीला ते मध्यस्थी असतात, व्यवहाराला मध्यस्थी असतात। व्यवहारात कोणत्याही प्रकारचे फसवणूक होत नाही आणि अडवणूक होत नाही पशुपालक मित्रांनो, हा एजंटचा फायदा असतो। तसे आपण 1,000-500 आहेत चहा पाण्याला, इकडं तिकडं कुठं खर्चात आपण वाया घालतो, पण शक्यतो तुम्ही एजंटद्वारेच गाय खरेदी करण्याचा प्रयत्न करत जा। तुमच्या हिशोबानुसार तुम्ही गाई खरेदी करणारे मालक आहात, तुम्हाला जो व्यक्ती आवडत असेल, ज्या व्यक्तीपाशी तुमचं कंटिन्यू येणं जाणं असेल, अशा व्यक्तीशी तुम्ही गाई खरेदी करू शकता लोणी मार्केटमध्ये। आता ही बघा पशुपालक मित्रांनो, आता ही पण पहिल्या वेतनाची गाय सांगितली तुम्हाला मी। आता हिची गायची किंमत फायनल रेट तुम्हाला 90,000 सांगतो, पण 2-4 हजार कमी करून तुम्हाला ही गाय देऊ। आता ही पहिल्या वेतनाचीच आहे। आता ही गायचं दूध काढण्याची कॅपॅसिटी बघितली तर 20 ते 22 लिटर दूध द्यायला पाहिजे माझ्या मते।
कच्ची कालवड आहे पशुपालक मित्रांनो. आता हे मी खड्ड्यामध्ये थांबलेलो आहे. आता ही तुम्हाला इथून कालवड दाखवत आहे बघा, किती गोजीरवाणी कालवड आहे. आता हिला सिमेंट्स माझ्या मते ABS मधलं ज्युपिटरचं सिमेंट्स असायला पाहिजे, कारण गाईची क्वालिटी प्युअर 100% याच्यामधली ना. आणि ही बघा, ही तिसऱ्या वेतनाची गाय आहे मित्रांनो. आता ही 22-23 लिटर दूध देणारी गाय आहे आणि ह्याची किंमत सांगायला 80,000 रुपये, पण एक 70,000 ते 75,000पर्यंत हिची किंमत आली तर मालक तुम्हाला देणार आहे. आता मालकाने त्यांच्यामार्फत मला हा व्हिडिओ टाकण्यासाठी सांगितलेला आहे, म्हणून मी हा व्हिडिओ टाकलेला आहे. बघा हे पशुपालक मित्रांनो, ही एक गाय बघा, ही पण चांगली गाय आहे. आणि या गायची किंमत फायनल सांगायला मालक 80,000 सांगतो, पण एक 70,000 ते 72,000पर्यंत गायीची किंमत होऊ शकते. आणि ही कमीत कमी 18-19 लिटर दूध काढली. तर पशुपालक मित्रांनो, साईबाबा डेअरी फार्म जास्तीत जास्त सबस्क्राईब करत चाला, लाईक करत चाला, शेअर करत चाला, कमेंट करत चाला आणि लोणी मार्केटमध्ये येत चाला मित्रांनो. सध्या तरी उन्हाळी बाजार चालू आहे. चाऱ्याचं अपूर्तता, त्यानंतर चाऱ्याची कमतरता, पाण्याची कमतरता, थोडं दुष्काळी वातावरण, म्हणजे फायनान्शियल इयर्स ह्याची उलाढाल, ह्याच्यामुळे थोडेफार मार्केटमध्ये गायांचे रेट कमी झालेले भावानं. तुम्हाला खरं सांगायला जर म्हटलं तर पशुपालक मित्रांनो, काही दिवसापूर्वी, म्हणजे जास्त दिवस नाही, एक 8 ते 10 महिन्यापूर्वी गायांचे रेट जर बघितले ना पशुपालक मित्रांनो, तर ह्या गाय आहे ना, ही गाय बघा, छोटी गाय, ही गाय मिळत होती 1,15,000 1,20,000पर्यंत. आता ही गाय दाखवतो तुम्हाला. ही तिसऱ्या वेतनाची गाय जी मिळत होती कमीत कमी 1,20,000 1,15,000पर्यंत. आता ही पहिल्यावर गाय बघा पशुपालक मित्रांनो, 8 महिन्यापूर्वी ही मिळत होती 1,25,000 1,20,000पर्यंत. आणि त्या 2 गाया बघितल्या मित्रांनो, त्या मिळत होत्या कमीत कमी 2,70,000पर्यंत 2,60,000पर्यंत. म्हणजे अशा रेटनुसार अगोदर गाया मिळत होत्या 8 महिन्यापूर्वी. पण दुधाचे रेट कमी झाल्यामुळे बाजारातले पण गायांचे रेट कमी झालेले पशुपालक मित्रांनो, त्यामुळे मार्केटमधील अर्थव्यवस्था थोडी खाली आलेली आहे. पण माझं पण सरकारची निवेदन आहे की, मंत्री साहेबांची पण निवेदन आहे की त्यांनी पण कमीत कमी पशुपालक मित्रांसाठी आणि शेतकरी मित्रासाठी दूध वाढीसाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न करावे आणि कमीत कमी दुधाला 35 रुपये लिटरप्रमाणे भाव द्यायला पाहिजे. कारण आजच्या धावपळीच्या युगामध्ये म्हटलं ना पशुपालक मित्रांनो, व्यवसायाला म्हणजे खर्च जास्त लागतो आहे आणि आवक कमी झाली पशुपालक मित्रांनो. पिंडीचे भाव बघितले, बार्लीचे भाव बघितले, खाद्याचे भाव बघितले, मकाचे भाव बघितले, सायलेजचे भाव बघितले, त्यानंतर गोळी पेंडचे, सुगराजचे, त्यानंतर कांडी पेंडचे, शेंगदाणी पेंडचे, असे अनेक प्रकारचे जे इंद्रनेल आहे, गर्भणी वगैरे अशा जातीवंत गायांसाठी जे खाद्य आहे ना पशुपालक मित्रांनो, यांचे बाजार वाढलेले आणि दुधाला थोडेफार बाजार कमी झालेले. त्यामुळे पशुपालक मित्र गाई खरेदी करण्यासाठी कानाडोळा करत आहे. पण पशुपालक मित्रांनो, तुम्ही कानाडोळा करू नका. येणाऱ्या काही दिवसामध्ये 100% दुधाचा भाव वाढणार आहे, ही गॅरंटी. कमीत कमी 35 ते 37 रुपयेपर्यंत लिटरप्रमाणे गाईचं दुधाचे भाव तुम्हाला मिळणार आहे. हे अनवरबाचा शब्द आहे तुम्ही. आणि तुम्हाला जेवढ्या गाया खरेदी करता येईल तेवढ्या गाया खरेदी करून घ्या. तर आजच वेळ आहे पशुपालक मित्रांनो. मी माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी सांगत नाही, हे चॅनल हे तुमच्या फायद्यासाठी, माझ्या फायद्यासाठी नाही. पशुपालक मित्रांनो, माझा स्वतःचा व्यवसाय आहे. मी 4 गाया आणून कधी पण विकून 10-5 हजार रुपये कमवू शकतो. पण तशी तुम्हाला ही माहिती कोणी देणार नाही, मार्केटमधील माहिती तुम्हाला कोणी देणार नाही पशुपालक मित्रांनो. तर ही माहिती तुम्ही तुमच्या डोक्यात घ्या आणि बिंदास डोळे झाकून गाई खरेदी करण्यासाठी लोणी मार्केटमध्ये या. लोणी मार्केट हे माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या सौजन्याने खूप मोठा आहे आणि महाराष्ट्रात नंबर 1 बाजार आहे. असा बाजार कुठंच नाही पशुपालक मित्रांनो. इथे कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. तुम्हाला ट्रान्सपोर्ट म्हणा, तुम्हाला राहण्याची सुविधा म्हणा, तुम्हाला खाण्यासाठी किंवा गाई खरेदी करण्यासाठी, किंवा तुम्हाला कॅशलेस पेमेंट करण्यासाठी, किंवा फोनपे, गुगल पे, त्यानंतर RTGS, NFT यासारख्या सगळ्या सुविधा इथं, बँकसुद्धा आहे. तुम्हाला इथं म्हणजे काहीच अडचण येणार नाही. इतकं चांगलं मार्केट आहे आणि इथलचे इतके चांगल्या प्रमाणातले आपलं वातावरणातील लोक आहे इथं पशुपालक मित्रांनो. तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. तर पशुपालक मित्रांनो, लोणी मार्केटमध्ये येत जा. आणि लोणी मार्केटला हे गायांचे समुद्र आहे. या समुद्रामध्ये तुम्ही 2, 4, 10, 50 गाई पण खरेदी करून घेऊन जाऊ शकता.
तर पशुपालक मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल ना मनापासून, तर साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, तुमचा खूप मोठा महत्त्वाचा वेळ घेतला त्याबद्दल धन्यवाद.